जजपेक्षा पोलिसांना जास्त पॉवर असतो। आमच्या विरोधात जर कुठे तक्रार केली तर याद राख तुला मारून टाकू, अशा पद्धतीची धमकी, जातीवाचक, अश्लील व वाईट शिवीगाळ करून तत्कालीन पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, अपर पोलीस अधीक्षक आशिष कांबळे, गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील यांनी मला पोलीस कोठडीमध्ये अमानुषपणे मारहाण करून हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी या आरोपित पोलीस अधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल करून यांना अटक करा व सेवेतून बडतर्फ करा, अशा स्वरूपाची तक्रार मी माननीय मानव हक्क आयोग महाराष्ट्र राज्य यांच्याकडे 16 फेब्रुवारी 2026 रोजी केली होती। या तक्रारीची दखल घेऊन माननीय मानवी हक्क आयोगाने एक पत्र जारी केलेलं आहे। दिनांक 11 ऑगस्ट 2026 रोजी माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक यांना या प्रकरणासंबंधित सर्व कागदपत्रे देऊन नंदुरबार जिल्ह्याचे एसपी व स्वतः मी तक्रारदार यांना या सुनावणीला बोलावलेलं आहे। या प्रकरणासंदर्भात माननीय जिल्हा सत्र न्यायालय नंदुरबार येथे सुद्धा या आरोपित पोलिसांच्या विरोधामध्ये खटला सुरू आहे, केस सुरू आहे। परंतु मानवी हक्क आयोग हे सुद्धा एक न्यायालय आहे। या पोलीस अधिकाऱ्यांनी आमच्यावरती खोटे व बनावट गुन्हे दाखल करून माझ्या व माझ्या परिवाराला खूप त्रास दिला आहे, आमच्यावरती अत्याचार केलेला आहे, आदिवासींवरती अत्याचार केलेला आहे। माझ्यासह 9 सामाजिक कार्यकर्त्यांना असंवैधानिकरित्या सूडबुद्धीने सुपारी घेऊन भ्रष्ट पद्धतीने या पोलीस अधीक्षकांनी व या अधिकाऱ्यांनी आमच्यावरती जिल्हा हद्दपारी सारखी असंवैधानिक कारवाई केलेली आहे। म्हणून या आरोपित या पोलिसांवरती कारवाई होणं खूप गरजेचं आहे। कुठेतरी मला न्याय मिळेल अशी मला अपेक्षा होती आणि या तक्रारीची मानवी हक्क आयोगाने दखल घेतलेली आहे आणि मला न्याय मिळेल, या आरोपी पोलीस अधिकाऱ्यांवरती कारवाई होईल अशी मला आशा आहे। जय हिंद।